नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आज आहे नागपंचमी। खरं तर कोकणात नागपंचमी एक वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते। गावातल्या सगळ्याच महिला एकत्रित येऊन, वाडीतल्या सगळ्याच महिला एकत्रित येऊन वारुळावरती जातात आणि वारुळावरती विशिष्ट वारुळ असतं। त्याच्यामध्ये एक वालबा म्हणतात, माझ्या आईने सांगितलं। वालबा प्रकारातला एक थोडासा कीटक वगैरे असतो किंवा तो छोटासा किडा असतो, तर तोच वारुळ फोडला जातो आणि तिथेच नागदेवतेची पूजा केली जाते आणि त्याला नैवेद्य वगैरे दाखवलं जातं। खरं तर कोकणात बहुतांश घरं ही शेतकऱ्यांची आहेत आणि साप हा शेतकऱ्यांचा मित्र समजला जातो। अन्न साखळीमध्ये धान्य उगवल्याच्या नंतर आता श्रावण महिन्यामध्ये धान्यामध्ये ते एक विशिष्ट प्रकारचं दूध किंवा ते बियाणं रुजायला लागतं आणि या दरम्यान उंदीर शेतामध्ये भरपूर येतात। प्रचंड उंदरांचा उपद्रव शेतकऱ्यांना सहन करावा लागतो। साप हा शेतकऱ्यांचा मित्रच म्हणावा लागेल। या सापामुळे शेतामधले सगळेच उंदीर, बरेच उंदीर खाल्ले जातात। आता धामण आणि नाग या दोन प्रकारचे साप उंदरांना संपवतात। त्याच्यामुळे कोकणातला शेतकरी हा नागदेवतेची पूजा करतो किंवा नागालाही देवत्व बहाल केलं गेलेलं आहे। तर मंडळी, आमच्या गावी कोकणात नागदेवतेची पूजा कशी करतात ते या व्हिडिओमधून पाहूया। चला व्हिडिओला सुरुवात करूया। वालू आहे काय? Udlaya puro माझ्या बहिणीचा इस्तार। नागाच्या तोंडात दुधलाया फोडू माझ्या बंधूचा इस्तार वाढू। नागू बाबा रे, तुला आपलं